नमस्कार मैत्रिणींनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागाचा थोडक्यात रिव्ह्यू मी सांगते आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या मालिकेचा रिव्ह्यू हवा आहे ते तुम्ही मला कळवा. तुम्हाला कुठल्या सिरियल आवडतात त्या मला सांगा, मी त्याचाही रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग आता बघूया लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये आजच्या भागामध्ये काय होतं. आजच्या भागाची सुरुवात होते लक्ष्मी, संतोष आणि विनाच्या घरातल्या वातावरणाने. लक्ष्मी त्यांच्या रूम बाहेर उभी असते. आता काय बोलणं चाललंय हे तिने ऐकलंच नसतं, पण तरीही विनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट तणाव दिसत असतो. लक्ष्मी थोड्या मुश्किल सुरात विनाला म्हणते, काय गं, थंडीत आईस्क्रीम पार्टी सुरू आहे वाटतं. चालू दे, थंडीत आईस्क्रीम खायची मजाच वेगळी असते. हे ऐकून विनाला जास्तच टेन्शन येतं. आईने काहीतरी ऐकलं तर नाही ना, असाच विचार करत तिच्या मनात सुरू असतो. संतोष मात्र वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करतो आणि विनाला शांत राहायला सांगतो. दुसरीकडे आजोबांचा वाढदिवस असल्यामुळे घरात सुंदर सजावट केलेली असते. हा वाढदिवस दरवर्षी साजरा होतो, पण यंदा जानू घरात असल्यामुळे सगळ्यांसाठी तो खास असतो. जानू ललिताला सांगते की तिला खूप आनंद होत आहे आणि ती स्वतःला खूप लकी समजते. ललिता तिला हसत म्हणते, हे घर तुझंच आहे. उद्या बाबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पंडित येणार आहे. गाण्याचा कार्यक्रम आहे. तू गाणं गाणारच आहे, कारण मला काहीही चालणार नाही. तुला गाणं गावंच लागणार आहे. जानू होकार देते. ललिता निघून गेल्यावर विश्वा जानूकडे येतो. त्याने खास तिच्यासाठी साडी आणलेली असते. जानूला हा सरप्राईज पाहून खूप मोठा धक्का बसतो. ती विचारते, एवढं सगळं कशासाठी माझ्यासमोर करताय तुम्ही? विश्वा म्हणतो, तू माझी मैत्रीण आहेस, मग तुझ्यासाठी एवढं करणं फार मोठी गोष्ट नाही. तू तर माझी सख्खी मैत्रीण आहेस. जानूला त्याच्या भावना कळत असतात, म्हणून ती सांगते की पुढच्या वेळी सईसाठी साडी आण. तेवढ्यात सई तिथे येते आणि सांगते, ही साडी तिनेच सिलेक्ट केली आहे. उद्या जानू हीच साडी घालायची आणि गाणंही गायचं असं ती ठरवलं जातं. ललिता आपल्या रूममध्ये असताना विश्वाच्या बाबांनाची नोटीस तिला दिसते. कामामुळे ते येऊ शकणार नाहीत, पण कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा करायला सांगतात आणि जयंत कानेटकरांनाही बोलवण्याची सूचना देतात. ललिता स्वतः जयंतला फोन करते. जयंत सुरुवातीला अनिच्छा दाखवतो. तो सांगतो की बायको गेल्यापासून त्याला संगीत कार्यक्रम काहीच आवडत नाही. ललिता त्याला विनंती करते आणि आड घालते. कार्यक्रमात त्याच्या बायकोचं गाणं लावायचं. ललिता मान्य करते आणि जयंत येण्याचं कबूल करतो. फोन ठेवल्यानंतर जयंत जानूच्या फोटोसमोर थांबतो. तिला भेटायची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याला खूपच जानूची आठवण येत असते. इकडे भावना सिद्धूसाठी तयारी करत असते. सिद्धू तिचं कौतुक करतो. दोघांमध्ये प्रेमळ संवाद होतो. तो अचानक पोलीस येतात आणि सिद्धूला जामीन रद्द झाल्याचं सांगतात. सिद्धू अटक होतो. भावना हादरते, पण सिद्धू तिला समजावतो की हे आजी आणि संपतरावांचं कारस्थान आहे. तो शांतपणे अटक स्वीकारतो. आजी तिथे येते आणि टोमणे मारते, पण भावना ठामपणे आजीला उत्तर देते आणि सांगते की सिद्धू सुटका होणारच आणि ती मी करून दाखवणारच. संध्याकाळी आजोबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना गाण्याचाही कार्यक्रम सुरू होतो. पंडित येतात. विश्वा जानू ओळख करून देतात. जानू म्हणून करून दिलीनंतर पण जानू स्वतः दुरुस्ती करून सांगते की तिचं नाव तनू आहे. विश्वाला ती स्पष्ट समज देते की असं वागणं धोक्याचं आहे. कार्यक्रम सुरू होतो. सुरेल गाणं वातावरण भारावून टाकतं. जानू त्या संगीतातून हरवून जाते. तिचं गाणं सुरू होतं आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावतात. पंडित तिचं गाणं ऐकून भारावतात, तिचं कौतुक करतात आणि त्या दोघांमध्येच एक मस्त छान मैफिल रंगते. तेवढ्यात जयंत कार्यक्रमाला येतो. विश्वा त्याला आज जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतो. मुद्दाम काम देऊन त्याला अडवतो, पण जयंत आज शिरतोच. जानू घाबरते. विश्वा तिला पडद्यामागून सुरक्षितपणे बाजूला नेतो. जयंत किचनमध्ये येतो, पण जानू त्याच्या नजरेत येत नाही. विश्वा जानूला सांगतो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला काही होऊ देणार नाही. मी कायम तुझ्यासोबत राहील. जानू अजूनही घाबरलेली असते आणि इथेच आपला हा भाग संपतो. आता नेमकी जयंत समोर जानू येईल का, अजून पुढे काय होईल, हेचे अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.